पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी। किसान सभेच्या लॉंग मार्चचा आजचा चौथा दिवस आहे। कसारा घाटातून शेतकरी आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जातोय। रखरखत्या उन्हात बळीराजाला चालावं लागतंय आणि त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने तोडगा काढणार का हे पाहावं लागणार आहे। वन जमिनीच्या प्रमुख प्रलंबित प्रश्नासह शेतमालाला हमीभाव, शेतीसाठी वीज पुरवठा, शेती कर्ज माफी यासह अंगणवाडी सेविका मदतनीस या प्रमुख मागण्यांसह शेतकऱ्यांचा हा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने रवाना झालाय। आणि यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते, ती बघूया। सरकार शेतकऱ्यांची चर्चा करणार असल्याचं समजतंय। मंत्री दादा भुसे आणि अतुल सावे हे शेतकऱ्यांची चर्चा करणार असल्याची माहिती मिळतेय। सरकारकडून आता हे एक सकारात्मक पाऊल उचललं गेलंय असं म्हणायला हरकत नाही, कारण सरकारकडून आता दादा भुसे आणि अतुल सावे हे दोन मंत्री शेतकऱ्यांची चर्चा करणार असल्याची माहिती मिळतेय। या चर्चेतून काही सकारात्मक तोडगा निघतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत सध्या अजित नवले देखील आहेत फोन लाईनवरनं। नवले साहेब, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये। मंत्री दादा भुसे आणि अतुल सावे आता शेतकऱ्यांशी, प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत। काय नेमकी भूमिका असेल आता? मोर्चाला मंत्री महोदय सामोरे येत असतील तर त्याचं नक्कीच स्वागत आहे। त्यांनी यावं। यापूर्वी सुद्धा दादा भुसे साहेबांबरोबर आम्ही चर्चा केलेली होती आणि ह्या मागण्या सगळ्या त्यांना सांगितलेल्या होत्या। ते परत येत आहेत आणि त्यांच्याबरोबर अतुल सावे जे आहेत ते समजून घेणार असतील आणि काही तोडगा काढण्यासाठी, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी काही त्याचा उपयोग होणार असेल तर जरूर ती एक चांगली बाब आहे। कुणाला भेटावं, कुणाला चर्चा करावी यापेक्षा शेतकऱ्यांच्या मागण्यांचं काय होणार हा तुमच्या आमच्या सर्वांच्या काळजीचा मुद्दा आहे। त्यांनी यावं किंवा आम्ही जावं यापेक्षाही प्रश्न सुटावेत आणि शेतकरी बापाचं, आईचं जगणं हे सुकर व्हावं यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे। आई बापाचं जीवन सुकर व्हावं यासाठी जे काही सर्व सहकार्य लागेल ते नक्कीच आमच्या संघटनेच्या वतीने केलं जाईल। हो, पण नवले साहेब, सरकारकडून कुठेतरी उशीर होतोय असं वाटतंय का? 4 दिवस आता उलटून गेलेले आहेत, चौथा दिवस आहे आजचा या लॉंग मार्चचा। कुठेतरी आधीच ही पावलं उचलली असती तर कदाचित आणखी लवकर हे प्रश्न सुटू शकले असते असं वाटतं? नक्कीच। खरं तर लॉंग मार्च काढण्याची सुद्धा आवश्यकता पडू देणं हा सुद्धा एक प्रकारचा उशीरच आहे, कारण किसान सभेच्या वतीनं सातत्यानं अनेक प्रश्नांच्या बद्दलची निवेदनं विविध मंत्र्यांना हे नवं सरकार आल्यानंतर सुद्धा देण्यात आलेली होती। दुग्ध विकास मंत्र्यांना, सहकार मंत्र्यांना, आदिवासी विकास मंत्र्यांना निवेदनं देण्यात आली होती। नंदुरबारला तर आदिवासी विकास मंत्र्यांच्या उदय नारकर, आमचे आमदार विनोद निकोले या सर्वांच्या नेतृत्वाखाली मोर्चा झालेला होता, तरी सुद्धा कोणत्याही प्रकारची चर्चा ही सरकारच्या वतीनं करण्यात आलेली नव्हती। त्यामुळे मोर्चा काढण्याची वेळ येऊ न देणं हे खरं तर शासनाचं यश आपल्याला म्हणता आलं असतं। मात्र ती यशाची पायरी गाठणं हे एक प्रकारे सरकारने त्यांची ती संधी दवडलेली आहे आणि उशीर करत एक आम्ही कसे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला दुय्यम लेखतोय अशाच प्रकारचा संदेश दिलेला आहे। ठीक आहे नवले साहेब, खूप खूप धन्यवाद। आपण न्यूज 18 लोकमतची बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल।